केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडनं हिरवा कंदील दाखवण्यात आले आहे। केईएम हॉस्पिटलचं जुनं नाव बदलून आता कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्याकरता मंगलप्रभात लोढा यांनी महापौरांना पत्र दिलं होतं। आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करून आयुक्तांकडे अभिप्रायाकरता पाठवला गेला। आता आयुक्तांनीही या नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दिलाय। त्यामुळे आता केईएम रुग्णालयाचं नाव बदलणार आहे। या बदलण्याच्या सगळ्या प्रक्रिया देखील पूर्ण झाल्यात आणि आता केईएम रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं होणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश सर, आपण बघतोय की केईएम रुग्णालयाच्या नामांतराला आता हिरवा कंदील मिळालाय, काय अधिक माहिती आहे? केईएमच्या नावासंदर्भातील जो प्रस्ताव होता तो आधी आपण बघितलं तर आरोग्य समितीकडे मंजूर झालेला होता। त्यानंतर त्या संदर्भातील जो प्रस्ताव आहे तो पुढे आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता। मात्र आज जेव्हा आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलंय की केईएम नामांतर संदर्भात अजून प्रशासनाकडे प्रस्ताव आला नाही, मात्र जो समितीने निर्णय घेतलाय तोच राहील। म्हणजे त्याचाच अर्थ केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही आता हिरवा कंदील देण्यात आलाय। त्यामुळे आता केईएम हॉस्पिटलचं जुनं नाव बदलून आता कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं केलं जाणार आहे। मंगलप्रभात लोढा यांनी त्या संदर्भातील मागणी केलेली होती आणि त्याला आता आपण बघतो की पालिकेच्या आयुक्त आहेत त्याने देखील हिरवा कंदील दिलेला आहे। धन्यवाद गिरीश दिलेल्या अधिक माहितीबद्दल।